श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा गुढीपाडव्यापासूनच होत असते. म्हणून या मराठी नवीन वर्षात कोणत्या राशीचे नशीब झळकणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओत पाहूया. पहिली राशी मेष. हिंदू नववर्षाच्या दिवशी तयार होणारी ग्रहांची अनोखी स्थिती मेष राशीसाठी फायदेशीर ठरेल. वर्षभर मेष राशीला अनेक सुखद धक्के बसतील आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुम्ही नोकरी करण्याचा विचार करत असाल तर त्यामुळे तुम्हाला फायदा आणि प्रशंसा मिळेल. या काळात तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. जर तुम्ही घर किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्यता आहे. कर्जातून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. दुसरी राशी मिथुन. हिंदू नववर्षाच्या दिवशी तयार होणारी ग्रहांची अनोखी स्थिती मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. नवीन वर्षात मिथुन राशीच्या लोकांना जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ तुमच्या इच्छांची पूर्तता करेल. हिंदू नववर्षाच्या काळात केलेल्या गुंतवणुकीचा चांगलाच परतावा मिळेल आणि तुमची संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबात शुभ घटना घडू शकतात ज्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम काळ आहे. तिसरी राशी सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होईल. हिंदू नववर्षाच्या दिवशी तयार होणारी ग्रहांची अनोखी स्थिती सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय बऱ्याच काळापासून चांगला चालत नसेल तर हे वर्ष तुमची बाजारातील प्रतिष्ठा वाढवेल. तुमच्या आई वडिलांच्या आणि मुलांच्या आरोग्याविषयीच्या तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यही लाभेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत या वर्षी तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकत्र मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही करू शकताल. देवीच्या आशीर्वादाने कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल आणि एखादा धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतो. चौथी राशी कन्या राशी. हिंदू नववर्षाच्या दिवशी होणारी ग्रहांची अनोखी स्थिती कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या जीवनातील चालू समस्या सुटतील आणि तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या वर्षी ते साध्य करू शकता. कुटुंबातील सदस्य निरोगी राहतील आणि तुम्हाला एकत्र धार्मिक स्थळाला भेट देण्याचीही संधी मिळेल. हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम असेल. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी नवीन वर्ष खूप चांगले असेल. या वर्षी तुमची सर्व ध्येय साध्य होतील आणि वरिष्ठांची असलेले तुमचे संबंध अधिक दृढ होतील. पाचवी राशी तुळ राशी. हिंदू नववर्षाच्या दिवशी होणारी ग्रहांची अनोखी स्थिती तुळ राशीच्या लोकांसाठी उत्कृष्ट असेल. तुळ राशीचे लोक निरोगी असतील आणि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्रिय राहतील. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल आणि मोठ्या उत्साहाने कामे पूर्ण कराल. देवीच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. या काळात तुमच्या मुलांची प्रगती तुम्हाला आनंद आणि मनशांती देईल. तुळ राशीच्या लोकांना नवीन वर्षात पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि ते प्रत्येक प्रयत्नात आत्मविश्वासी राहतील. सहावी राशी धनु राशी. हिंदू नववर्षाच्या दिवशी होणारी ग्रहांची अनोखी स्थिती धनु राशीसाठी खूप खास असेल. धनु राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या वादांमधून दिलासा मिळेल आणि कुटुंबातील एखाद्याकडून चांगली बातमी मिळेल. या काळात तुम्ही तंदुरुस्त आणि आत्मविश्वासी दिसाल ज्यामुळे तुम्हाला अधिक पैसे कमवण्याची प्रेरणा मिळेल. धनु राशीच्या व्यावसायिकांना या वर्षी चांगला नफा मिळेल. व्यवसाय वाढवू शकाल. जर या राशीचे लोक नोकरदार किंवा नोकरी करणारे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. धनु राशीच्या लोकांच्या योजना पूर्णपणे यशस्वी होतील आणि त्यांना जुन्या कर्जातूनही दिलासा मिळेल. जर या राशीमधून तुमच्या परिवारातील व्यक्तींची किंवा तुमच्या मित्राची राशी असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यासोबत शेअर करा.